सध्या निलंग्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिवसेनेचे लिंबन महाराज रेशमे हे निलंगा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत। त्यांचा प्रचार जोरदार चालू आहे। आपल्यासोबत संतोष भाऊ सोमवंशी आहेत बोलण्यासाठी। तो काय सांगाल, लिंबन महाराज रेशमे हे कुठले विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार? लिंबन महाराज रेशमे निलंगा शहरासाठी काय वेगळा चेहरा सर्व उमेदवारांमध्ये एक चांगला चेहरा म्हणून जर कुणाकडे पाहिले जाते तर लिंबन महाराज रेशमेकर। भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेसने जे उमेदवार दिले ते उमेदवार सुद्धा इथल्या नगरपालिकेच्या लोकांना माहिती। लिंबन महाराज रेशमे जनसेवेचं व्रत घेऊन आजपर्यंत काम करणारे चांगलं नेतृत्व, ज्यांना या शहराचा विकास करायचा एक अजेंडा आहे, असे लिंबन महाराज रेशमे इथं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। निश्चित त्यांना इथली जनता विजयी केल्याशिवाय विकासाची कुठली मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार? विकासाच्या मध्ये इथला रोडचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे। बाकी जे विकासाबद्दलचे प्रश्न आहेत ते निश्चित लिंबन महाराजाच्या माध्यमातून इथे सोडवले। इतर पक्षापेक्षा लिंबन महाराज कसे वेगळे उमेदवार असतात? इतर पेक्षा म्हणजे लिंबन महाराजाचा दानशूर स्वभाव तुम्हाला माहिती आहे। लिंबन महाराजाला नगरपालिकेचं नगराध्यक्ष होऊन काही गुत्तेदारी करण्यासाठी नाही। भारतीय जनता पार्टी टक्केवारीची पार्टी आहे, काँग्रेसच्या उमेदवाराविषयी तुम्हाला माहिती आहे, पण लिंबन महाराज रेशमे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याला या जनतेचा, या निलंगा शहराचा काहीतरी विकास करावा, या निलंगा शहराची सेवा करावी भूमिका घेऊन त्याने आजपर्यंत भूमिका निश्चित। लोकांना काय आवाहन करा शेवटचं? लोकांना एवढीच विनंती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाने सुद्धा लिंबन महाराजाला पाठिंबा दिलाय। निश्चित लोकांना विनंती करतो की लिंबन महाराजाला विजयी करावं।